माझं नाव नितिका मनोज भारत आहे. मी आता 7th मध्ये जाईल. जसं तुम्हाला माहिती आहे की आपण त्या कॅम्प मध्ये भरपूर ऍक्टिव्हिटीज केल्या. त्याच्यातून मला माथेरानची ऍक्टिव्हिटी खूप छान वाटली. आम्ही आपण जेव्हा सकाळी उठलो तेव्हा उठायला त्रास होत होता, कारण की रात्री लेट झोपलेलो. तरी उठलो, मी उठली आणि लवकर तयार झाली. जरासा वेळ लागला मला तयारी करायला, पण मी टाइमवर पोहोचले. आणि जाताना ट्रेनची जर्नी एकदम छान होती. तेव्हा छान हवा येत होती, त्याच्याने माइंड पण एकदम फ्रेश वाटत होतं. ज्या नेरळ स्टेशनला पोहोचले तेव्हा तिथून गाडी हायर केलेली. तिथून माथेरानला पोहोचल्यावर तिथे काही मंकीज दिसले. ते मंकीज काम करत होते, त्याच्यावर सगळ्यांना हसायला येत होतं. आणि आम्ही गाडीतच ब्रेकफास्ट खाला. नाहीतर मग माकडांनी बघितलं असतं तर त्यांनी जेवण घेतलं असतं. त्याच्यानंतर आम्ही ट्रेकिंगला गेलो. माथेरानमध्ये आम्ही ट्रॅक्स वरून चालत होतो, कारण की तिथून चालल्यावर खूप मजा येत होती. मध्ये मध्ये बॅलन्स जात होता, पण खूप मजा आली. आणि थोड्या वेळात तिथे स्टेशन आलं तर आम्ही वॉटर रिफ्यूज केला आणि काही माइंड रिफ्रेश केला. आणि काकांनी आम्हाला लाडू दिले, जे आजीने बनवले. दॅट वॉज ऑल्सो ग्रेट. आणि तिथून गेल्यानंतर आपण एको पॉइंटवर गेलो. तिकडनं एको चांगल्या ऐकायला येत होतं. आपण सगळे एकत्र ओरडले तेव्हा तो एको एकदम क्लिअर होता. तो मला ऐकायला मजा आली. आणि तिथे आपण लंच केलं होतं, कारण तिथे मंकीज होते. तिथे लंच केल्यानंतर आपण पुढे गेलो चार्लोटी लेकला. तिथे आपण उसाचा रस पिला. तो थंडा रस होता म्हणून प्यायला मजा आली. आणि तिथून आपण हॉर्सेसवर सगळे बसलो. हॉर्सेसवर पण खूप मजा आली रायडिंगला. हॉर्सेस कधी कधी दगडांवर चालायची जराशी भीती होती मनात, पण नंतर मग हळूहळू भीती गेली. आणि हॉर्सेसवरून आपण मार्केट प्लेसला उतरलो. तिथून शॉपिंग केली. शॉपिंग करायला सुद्धा मजा आली. काही बार्गेनिंग केली आणि त्यांनी रेट पण कमी केलेले, म्हणून जरा बरं वाटलं की आपण पण काहीतरी करू शकतो. आणि नंतर आणि आपण परत तिथून निघालो आणि स्टेशनला पोहोचलो. स्टेशनवर परत ट्रॅक्स वरून आपण चालायला स्टार्ट केलं. तिथून टॉय ट्रेन जात होती असं सगळ्यांनी ठरवलेलं की टॉय ट्रेनच्या पाठीमागे जायचं. पण ते शक्य नव्हतं, कारण की ट्रेन फास्ट जाते आपल्यापेक्षा. म्हणून आपण सगळे नॉर्मल स्पीडला चालत गेलो. आणि माथेरानच्या एंट्रन्स गेटवर जेव्हा पोहोचलो आपण तिथून गाडी घेतली आणि तिथून नेरळ स्टेशनला पोहोचलो. नेरळ स्टेशनवरून
परत ट्रेन मध्ये घरी गेलो. येताना रॉकेट दिसत होतं, पण सगळ्यांना वाटलं की ते कॉमेट आहे. तो पण एक इंटरेस्टिंग पार्ट होता. आणि जेव्हा आपण घरी आलो तेव्हा आपण सगळे थकलेलो होतो.